स्वाध्याय इयत्ता 6वी इतिहास धडा 8वा मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. प्रश्न पहिला सांगा पाहू. 1. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे. कुशाण. 2. कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर. कनिष्कपूर. 3. वीणावादनात प्रवीण असलेला राजा. समुद्रगुप्त. 4. कामरूप म्हणजेच आजचे आसाम. प्रश्न दुसरा. पाठातील नकाशांचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावाची यादी करा. उत्तर. 1. दिल्ली. 2. कनौज. 3. सोपारा. 4. ताम्रलिप्ती. 5. वैशाली. 6. भडोच. 7. चंपा. 8. बोधगया. 9. सांची. 10. उज्जैनी उज्जैन. 11. पाटलीपुत्र पटना. 12. वल्लभी वल्लभीपूर. 13. प्रयागराज. 14. काशी वाराणसी. प्रश्न तिसरा. चर्चा करा व लिहा. 1. सम्राट कनिष्क. उत्तर. मध्य आशियातून भारतात येऊन कुशाण टोळ्याने भारतात राज्य स्थापन केले. राजा कनिष्क हा त्यापैकी एक. कनिष्काने भारताच्या पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलेले होते. त्याच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली होती. प्रश्न दुसरा. मेहरोली येथील लोहस्तंभ. उत्तर. दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्लीजवळील मेहरोली येथे एक लोहस्तंभ उभा केला आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. आजही तो गंजलेला नाही. यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत आहे हे सिद्ध होते. या लोहस्तंभावर एक लेख कोरलेला आहे. त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्यावरून तो लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. प्रश्न 4. पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावाची यादी करा. उत्तर. 1. मिलिंदपन्न. मिनॅंडर. 2. बुद्धचरित व वज्रसूची. अश्वघोष. 3. हर्षचरित. बाणभट्ट. 4. रत्नावली. हर्षवर्धन. 5. राजतरंगिणी. कल्लण.
प्रश्न 5वा, गुप्त घराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा. मुद्दे: गुप्त घराणे, वर्धन राजघराणे. पहिला मुद्दा आहे संस्थापक. श्रीगुप्त गुप्त राजघराणे, प्रभाकर वर्धन वर्धन राजघराणे. 2. राज्य विस्तार. गुप्त राजघराणे आसामपासून पंजाबपर्यंत तसेच तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश जिंकला होता. माळवा, गुजरात व सौराष्ट्रही जिंकून घेतले. दिल्लीजवळ थानेसर येथे स्थापना. साम्राज्याचा विस्तार नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. तिसरा मुद्दा आहे कार्य. गुप्त राजघराणे गुप्त राजाने मोठा साम्राज्य विस्तार केला. वायव्येकडील राज्य व श्रीलंकेतील राजे यांनी मैत्रीचे करार केले. या राज्यांच्या काळात प्रगत तंत्रज्ञान विकास अस्तित्वात आले. हे मेहरोली येथील लोहस्तंभ यावरून दिसून येते. या राजाची राज्य व्यवस्था उत्तम होती. वर्धन राजघराणे. वर्धन राजांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला. हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी राजांच्या दरबारात पाठवला होता. या काळात व्यापारात भरभराट झाली. या राजाने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. प्रजेच्या हितासाठी राज्याचे उत्पन्न वापरले जाई. प्रश्न 6वा, पुढील शब्दकोडे सोडवा. उभे शब्द. दुसरं, टिंबटिंब यांच्या पराक्रमांचे वर्णन प्रयाग येथील स्तंभलेखामध्ये आढळते. समुद्रगुप्त. 3. मेहरोली लोहस्तंभावर टिंबटिंबांच्या नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो. चंद्र. 5. पुष्पवर्मन याने टिंबटिंबाचे राज्य स्थापन केले. कामरूप. 7. टिंबटिंब त्यांच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता. हर्षवर्धन. 8. इंडो-ग्रीक राजांमधील प्रसिद्ध राजा टिंबटिंब. मिनॅंडर. आडवे शब्द. 1. टिंबटिंब याने गुप्तांचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले. दुसरा चंद्रगुप्त. 4. हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक. प्रियदर्शिका. 6. गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त. 9. टिंबटिंब हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला. प्रभावती. 10. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्खू टिंबटिंब. फाहियान. 11. कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य. चरक.